अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 12. दुसऱ्याच मिनिटाला ती मुलगी त्यांच्यापाशी आली. डॉक्टर ओळख करून देत म्हणाले, जिनेव्हरा, हे मॉसियर हर्क्यूल पायरो. जादूनं भारावलेली परी जादुई नगरीतून बाहेर आली. आता पुन्हा ती काहीशी अस्वस्थ आणि बावरलेली सामान्य मुलगी दिसू लागली. पायरो म्हणाला, आमचं सुदैव की तू आम्हाला इथं भेटते आहेस. हॉटेलात तुला भेटण्याचा मी प्रयत्न करीत होतो. हो का? ती भकास हसली. अस्वस्थपणे ती कमरेचा पट्टा बोटांनी ओढू लागली. माझ्याबरोबर थोडं चालतेस? पायरोनं हळुवारपणे विचारलं. आज्ञाधारक मुलीप्रमाणे ती निघाली. थोडं चालून गेल्यावर अनपेक्षितपणे ती विचित्र घाईनं म्हणाली, तुम्ही डिटेक्टिव्ह आहात ना? होय. फार प्रसिद्ध डिटेक्टिव्ह? जगातला सर्वोत्तम डिटेक्टिव्ह. माझं संरक्षण करण्यासाठी तुम्ही इथे आलात ना? का तू काही संकटात आहेस का? सर्वत्र संशयानं पाहत ती म्हणाली, होय हो, मी जेरुसलेमला डॉक्टर जिराड यांना त्याबद्दल सांगितलं होतं. ते फार हुशार आहेत. त्यावेळी त्यांनी काही दिसू दिलं नाही, पण ते शत्रू माझ्या मागोमाग आले. त्या भयंकर तांबडा लाल खडकांच्या जागी ते मला तिथं ठार मारणार होते. मला सारखं सावध राहावं लागतं. पायरोनं समजूतदारपणे मान हलवली. जिनेव्हरा पुढे म्हणाली, डॉक्टर फार दयाळू आहेत, फार चांगले आहेत. ते माझ्या प्रेमात पडलेले आहेत. हो ना. झोपेत ते माझं नाव घेतात. मी पाहिलं त्यांना. बिछाण्यात ते तळमळत होते. माझं नाव घेत होते. मी हळूहळू तिथून निघून गेले. कदाचित त्यांनीच माझ्या संरक्षणासाठी तुम्हाला इथं बोलावून घेतलंय ना? मला खूप भयानक शत्रू आहेत हो. माझ्या भोवती फिरत असतात. कधी वेषांतर करून माझ्या पाळतीवर असतात. हो, पण इथं तू अगदी सुरक्षित आहेस. तुझं सगळं कुटुंब तुझ्याजवळ आहे. पायरो हळुवारपणे म्हणाला, ते माझं कुटुंब नाही. माझा त्यांचा काहीही संबंध नाही. मी खरी कोण आहे ते मला तुम्हाला सांगता येणार नाही. ते फार मोठं गुपित आहे. तुम्हाला कळलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आईच्या मृत्यूमुळे तुला फार मोठा धक्का बसला असेल ना? रागानं पाय आपटीत ती म्हणाली, ती माझी आई नव्हती. माझ्या शत्रूंनी तिला खूप पैसे देऊन ती माझी आई असल्याचं नाटक करायला तिला सांगितलं होतं. माझ्या शत्रूंनी तिला खूप पैसे देऊन ती माझी आई असल्याचं नाटक करायला तिला सांगितलं होतं. मी सुटका करून घेऊ नये म्हणून ती माझ्यावर सतत पहारा करीत असे. ती वारली तेव्हा तू कुठे होतीस? मी माझ्या तंबूत होते. तंबूत खूप उकडत होतं, पण बाहेर येण्याचं माझं धाडस होत नव्हतं. मी त्यांच्या हातात सापडले असते. त्यांच्यापैकी एक माझ्या तंबूत डोकवून गेला. त्यानं वेषांतर केलेलं होतं, पण मी त्याला ओळखलं. मी झोपेचं सोंग घेऊन पडून राहिले. शेखनं त्याला पाठवलेलं होतं. मला पळवून न्यायचा शेखचा डाव होता. तुझ्या मनाशी तू या ज्या कथा जुळवते आहेस त्या कवी कल्पनेसारख्या गोड आणि सुंदर वाटतायत. पायरो म्हणाला. रागानं पाय आपटीत ती म्हणाली, त्या खऱ्या आहेत. त्या सर्व अगदी खऱ्या आहेत. हो, त्या नक्कीच फार कल्पक आहेत. पायरो म्हणाला. ती किंचाळली.
त्या खऱ्या आहेत, खऱ्या आहेत, खऱ्या. आणि रागानं पाठ वळवून ती धावत टेकडीखाली उतरू लागली. पायरो तिच्याकडे पाहत राहिला. काय म्हणालास तू तिला? धापाटाकीत येणाऱ्या डॉक्टरांनी पायरोला विचारलं. सारा मागून सावकाश येत होती. पायरो म्हणाला, मी तिला सांगितलं की ती स्वतःशी कल्पनेनं छान गोष्टी जुळवते आहे म्हणून ती चिडली. हे चांगलं लक्षण आहे. यावरून दिसतंय की ती अजून पूर्णपणे हद्दीबाहेर गेलेली नाही. या कपोलकल्पित कथा आहेत, खऱ्या नाहीत हे अजून तिला समजतंय. मी तिला सुधारू शकतो. तिच्यावर तुम्ही इलाज करणार आहात डॉक्टर? हो. या बाबतीत लेनॉक्स आणि त्याची बायको नादीन यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. जिनेव्हरा पॅरिसला येईल. तिथं माझ्या एका क्लिनिकमध्ये मी तिच्यावर उपचार करीन. तिला खडबडीत बरी करीन. नंतर मी तिला अभिनयाचं शिक्षण घ्यायला लावणार आहे. अभिनयाचं शिक्षण? हो. रंगभूमीवर तिला फार मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. त्याची तिला गरज आहे. तेच तिला मिळालं पाहिजे. काही मूलभूत बाबतीत तिचा स्वभाव तिच्या आईसारखाच आहे. नाही, सारा ओरडली. तुला ते अशक्य वाटतंय, पण काही मूलभूत लक्षणं तीच आहेत. जन्मतः दोघींना महत्त्व मिळण्याचा प्रचंड हव्यास होता. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्याची हाव दोघीतही होती. पण या बिचाऱ्या मुलीच्या इच्छा आकांक्षा पावलागणिक चिरडल्या गेल्या, दडपून टाकण्यात आल्या. तिची जबर महत्वाकांक्षा, जीवनावरचं प्रेम, तिचं बहुडंगी व्यक्तिमत्व यांना प्रगट होण्याची संधीच कधी देण्यात आली नाही. पण आता मी तिला ती संधी मिळवून देणार आहे. माफ कर, मला जाऊन तिला गाठलं पाहिजे. डॉक्टर घाईनं टेकडी उतरून जिनेव्हराकडे जाऊ लागले. डॉक्टर जिराड आपलं कर्तव्य प्रचंड उत्साहानं बजावीत असतात, सारा म्हणाली. त्यांचा उत्साह मी पाहतोच आहे, पायरो म्हणाला. कपाळावर आठ्या घालून सारा म्हणाली, पण जिनीची त्या भयानक म्हातारीशी तुलना करावी हे मला मुळीच आवडलेलं नाही. अर्थात एकदा मलाही मिसेस बॉयंटनची दया आली होती. मॅमोझेल मॅमोझेल. जेरुसलेमच्या त्या हॉटेलात मला तिच्याबद्दल इतकी चीड आली की मी जाऊन तिला तडातडा बोलले. तो माझा मूर्खपणाच होता. नाही, तसं म्हणता येणार नाही. त्या प्रसंगाची आठवण झाली की साराला नेहमी शरमल्यासारखं होई. ती म्हणाली, तिचे वाभाडे काढताना मला स्वतःचं फार भूषण वाटत होतं, जणू मी एक महत् कार्य करीत होते. पण नंतर लेडी वेस्टहोमनं जेव्हा अर्थपूर्ण नजरेनं माझ्याकडे पाहत मला सांगितलं की तिनं मला मिसेस बॉयंटनशी बोलताना पाहिलेलं होतं असं सांगितलं, तेव्हा मला असं वाटलं की माझं बोलणंही तिने ऐकलेलं असावं. माझी मला शरम वाटली. त्यानंतर मिसेस बॉयंटन तुला काय म्हणाली? तिचे नेमके शब्द तुला आठवतात का? बायरोनं विचारलं. आठवतात. ते शब्द मला मोठे विलक्षण वाटले, म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. ती मला म्हणाली, मी कधीही विसरत नाही. लक्षात ठेव, मी काहीही विसरलेले नाही. एक कृती, एक नाव, एक चेहरा, काही विसरलेले नाही. हे शब्द ती इतक्या त्वेषाने आणि द्वेषाने म्हणाली. आणि आश्चर्य म्हणजे हे शब्द नागिणीसारखे फुत्कारताना ती माझ्याकडे पाहतच नव्हती. जणू दुसऱ्याच कोणाच्या तोंडावर ती ते शब्द थुंकत होती. मला तिची नजर आणि ते शब्द अजून जसेच्या तसे आठवतायत. तुझ्या मनावर ते शब्द कोरले गेल्यासारखे दिसतायत.
मी काही भित्री नाही, पण कधी कधी मला ते जहरी शब्द आठवतात. तिचा तो सैतानी आणि विजयोन्मादानं निखाऱ्यासारखा फुललेला चेहरा आठवतो. तिचं अंग शहारल्यासारखं झालं. मग एकदम तिनं विचारलं, मॉसियर पॉयरो, या प्रकाराचा काही निष्कर्ष तुम्ही काढलेला आहे का? काही नक्की सुगावा तुम्हाला लागलेला आहे का? हो, थरथरत्या ओठांनी तिनं विचारलं. काय? जेरुसलेममध्ये त्या रात्री रेमंड बॉयंटन कोणाशी बोलला ते मी शोधून काढलेलं आहे. तो त्याच्या बहिणीशी कॅरोलशी बोलत होता. पायरो म्हणाला. कॅरोलशी? अच्छा, हे तुम्ही रेमंडला सांगितलंत का? त्याला याबद्दल विचारलंत का? त्याला तिला पुढे बोलता येईना. तिचा कंठ रुद्ध झाला. तुझ्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं आहे ना मॅमोझेल? माझं सर्वस्व यावर अवलंबून आहे, पण काहीही असलं तरी मला ते समजलंच पाहिजे. पायरो शांतपणे म्हणाला. तो म्हणाला की वातात बरळल्यासारखं मी काहीतरी बरळून गेलो. त्यापेक्षा त्याला काही अर्थ नाही. तो आणि त्याची बहीण फार अस्वस्थ मनस्थितीत होते असंही त्यानं सांगितलं. रात्री झोपून उठल्यावर दोघांनाही ही कल्पना फारच मूर्खपणाची वाटली असंही तो म्हणाला. हो का? पायरोनं हळुवारपणे विचारलं. मॅमोझेल सारा, तुला इतकी भीती कशाची वाटते ते तू मला सांगणार नाहीस का? तिचा चेहरा पांढरा फटक पडला. त्या संध्याकाळी आम्ही एकत्र होतो. मला अचानक सोडून जाताना तो मला म्हणाला, आता मला काहीतरी केलंच पाहिजे. माझं धैर्य डगमगण्यापूर्वी ते केलंच पाहिजे. आम्ही नुकतंच आमचं एकमेकांवरचं प्रेम उघड केलेलं होतं. तेच तो आईला सांगायला जातोय असं मला वाटलं. पण समजा कदाचित त्याच्या मनात ती स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी धडपडू लागली. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 12 येथे समाप्त.